एकही भीमसैनिक रस्त्यावरती येणार नाही. पहिला अंदाज लावला 550 येतील, नाही ना 550 तर इथे 4 असतात, 100-150 येतील. असं करत करत बरोबर 1 महिन्याने आज आपण मोर्चा काढलेला आहे. आज मोर्चा काढून आपण स्वस्त बसणार आहोत का? हा मोर्चा काढल्यानंतर आपली पुढचं रणनीती काय असेल? जर पोलीस प्रशासनाने त्या नराधमाला जामीन दिला, आजच्या बॅनरवरती हातोडा आहे, आणि तो हातोडा घेऊन त्या नराधमाच्या घरावरती दणका मारायला आपल्याला 14 ऑक्टोबरला जायचंय. लक्षात ठेवा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पुढे कुणी असा धाडस केला नाही पाहिजे. बाबासाहेबांच्या पुतळ्याकडं, महापुरुषांच्या पुतळ्याकडं कुणी वर नजर करून पाहिली न पाहता कामा नये. जर अशाच पद्धतीनं जर कुणी धाडस केलं तर त्याला बेचिराग केल्याशिवाय ही जनता राहणार नाही. आणि आजचं हे जिवंत उदाहरण आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो, तथागत भगवान बुद्धांची शांतता प्रस्थापित करतो. याचा अर्थ मागच्या वेळी सांगितलं की आम्ही कमजोर नाही, परंतु आपण दुर्लक्ष केल्यामुळं सिद्धार्थनगर हे आपलं बालेकिल्ला, आंबेडकरी चळवळीचं नाव या प्रभाग रचनेतून सिद्धार्थनगर गायब केलं. आणि जर येत्या 15 दिवसामध्ये या वाढ रचनेमध्ये सिद्धार्थनगर हे नाव आलं नाही तर मुख्य अधिकाऱ्याला कॅबिनच्या बाहेर पडता कामा नये. हा देखील दणका देण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं लेकरू निवडून यायचं, निवडून येऊ नये म्हणून किती रणनीती. आमच्या वलवणमध्ये पांगोळी आणली, समोरची घरं दुसऱ्या ऑर्डर गायब केली आणि राखीव मतदारसंघ गायब केला. जर राखीव मतदारसंघ आला नाही तर या शहरातलं पोलीस स्टेशन असेल, नगरपालिका असेल, या दोन्ही कार्यालयाला टाळं लावण्याकरता पुन्हा आपण दणका मोर्चा घेऊन यायचंय. केवळ या ज्या मागण्या आहेत, आमचं अस्तित्व नष्ट करण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. आजूबाजूच्या नावं येतात, सिद्धार्थनगर का येत नाही? सिद्धार्थनगर का टोचतं? सिद्धार्थनगर का खुपतं? आणि उद्या जर तुम्ही सिद्धार्थनगर चोरी झाली ती कुठं पकडले? सिद्धार्थनगर. काय दंगल झाली कुठं झाली? सिद्धार्थनगर. पण नगरपालिकेमध्ये सिद्धार्थनगर हे नाव ठेवायला तुम्हाला लाज वाटते? आणि म्हणून आज ही जागृती आपण यासाठी करतोय. आपण जर असं दुर्लक्ष केलं तर आपल्या वस्त्यांची नावं निघून जातील. आणि म्हणून लक्षात ठेवा की प्रशासनाला आम्ही 100% शांततेचा शब्द दिलेला आहे. पण लोकशाहीच्या मार्गानं आम्ही लढतो आणि जिंकतोच. बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न उभ्या मावळ तालुक्याने पाहिला. आम्ही लढलो, आम्ही जिंकलो. हा स्मारक डामाडौलाने त्या ठिकाणी काम चालू आहे आणि त्याचं देखील लवकरच उद्घाटन होणार आहे. कुरवंडा हे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा जो हद्द आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी लाईटचे पोल लावले पाहिजेत. ही मागणी आपण केली पाहिजे. तुम्ही गारमाळला पाणी देताय, तुम्ही कुणेनामाला पाणी देताय नगरपालिकेच्या वतीनं, मग कुरवंड्याच्या नागरिकांना लोणावळ्याचं पाणी का देत नाही? यासाठी हा दणका मोर्चा आहे. आणि जोपर्यंत कुरवंड्याच्या आमच्या ग्रामस्थांना नगरपालिकेचं स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत हा दणका मोर्चा सतत कार्यरत राहणार आहे. आंदोलन करायचं लोकप्रियते करता आंदोलन करत नाही. समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, समाजाचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व आंबेडकरी समाजाने, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी या बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबना करण्याच्या निषेधार्थ एकजूट दाखवलेली आहे. आणि आज देखील सर्व समाजाचे घटक या ठिकाणी उपस्थित आहेत. काही मंडळी कामानिमित्तानं बाहेर गेलेले आहेत, त्यांनी देखील समर्थन दिले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.